किती पायऱ्या चढणार आहेत घेऊन? 200. 200 आपू 200 पायऱ्या चढणार तुला वाटतं का? हां चालेल. डन. सो हाय हॅलो नमस्कार भावांनो. तर कशात मंडळी मजेत ना? तर आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल तमिळवरून काय होणार आहे. तर आज आहे मी जेजुरीमध्ये आणि कालच आम्ही पोहोचलो रात्री. तर काल आम्ही दुपारी घरच्या निघलो ना, तर 7 घंटे लागतात इकडे यायला. तर मग काल बसून त्या ब्लॉग काय स्टार्ट केला नाही मी. काल कसं आज काय गाडीमध्ये गेला त्यामुळे मी आज ब्लॉग स्टार्ट केले. आणि आता मी चाललो जेजुरी गडावर आणि आमचा नवा जोडपा आणि इकडे पप्पा, इकडं वहिनी साहेब, माऊ इकडं, माऊ इकडे इकडे हे माऊ 2 बोटं दाखवतेच आपली. आणि इकडे बघा आमचं आता सगळा मटेरियल आहे ना, आमचा बॅगे बिग्या सगळ्या गाडीमध्ये टाकायला लागतील. भाऊ काहीतरी कष्ट घे जरा. दादाच कुठे? किती पायऱ्या चढणार आहेत घेऊन? 200. 200 आपू 200 पायऱ्या चढणार तुला वाटतं का? हां चालेल. डन. 10 पायऱ्या 100% चढणार आहेत. 200 बोलत होतं मला काय बघू आता कसा काय पुढे जाऊन समजा. इकडे बघा आमचा चाललो आता बॅग घेऊन. आता आपली रूम डायरेक्ट आपण सोडूया येते अशी इकडे आता इकडे सोडता आणि मस्त गाडीला अख्खा मस्त भरतो बॅग येते का. मग तसाच स्टेज आपण जाऊ जेजुरी गडावर. आणि यांची एक सिनेमॅटिक पण करायची आहे व्हिडिओ. सिनेमॅटिक पुढे करून मस्त येतली ग्रँडमध्ये माझी कॉमेडी करायची होती आणि सिनेमॅटिक पण करायची होती. तर मला काय टाईम भेटणार नाही तर त्यामुळं समजून घेतो थोडासा. इकडं बघा चलो पटापट. माझे बुटा नको बुटा घालायचे होते पण बुटा काय घालणार नाही, तिकडं परत काढायला लागणार. इकडं बघा बाटला भेटला पाण्याचा. वहिनी तयारी झाली. मम्मीच काय बोलत नाही, मम्मीच खूप नाही. आम्हाला किती 6-6:30 निघणार होतो इथल्या, पण या आपूची तयारी करता करता इथे 9-10 वाजलं. चला 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 लेट्स गो. फायनली मित्रांनो आता मी चाललो आणि इकडे बघू शकतो तुम्ही 200 पायऱ्या चढणार होत आता. 200 पायऱ्या आपूला घेऊन. बघू कसा काय आपला तिकडे तिकडेच टाकू ना दुकानाला. कसा वाटतो? तुम्ही बोला 200 पायऱ्या जर मी सकाळचा टाकली तरी चालतो. मग आता येते तरी 10 तरी पायऱ्या चालतो ना कम से कम 2.5. आपण खूप तयारी केली. सगळी गँग रेडी पोझिशनला आहे. काय काय घेतलंय इथं भंडारा घेतले तुमची मग कोणते घेणार? बाहेर जाळायला एक लेडीज 2 ओटी भरणार बानू आणि माणसाकडून म्हणजे 2 बायका. वहिनी तू काय घेते? माऊ इकडे भंडारा घेतले आता. ए काय दिसतो रे असा कसा दिसतो? चला 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 मंडळी चला आपल्याला व्हिडिओ करायचे. असं टाइमपास नाही पाहिजे. वहिनी काय टाइमपास लागला यांचा? मला सिनेमॅटिक व्हिडिओ करायचे माझी पण स्वतःची. तुमच्या वेळ द्या माऊ. काय 2 शब्द बोलशील काय? बोल लाट त्यात तळा माऊला लाट तळ करू. आता इथं टाइमपास झाला यांचा. आता डायरेक्ट आपण भंडारा घेऊन डायरेक्ट परत चढायला. चला चाललो फायनली आम्ही आता
त्यांचे थोडे थोडे सिनेमॅटिक घेतात थोडे थोडे. आता परत द्यायला लागेल. एक मिनिटाला ब्लॉग चालू करायला लागते. लोक असतील याचा चालले काय ब्लॉग बंद करतो चालू करतो बंद करतो चालू करतो. पण आता त्यांना काय आमचे सिनेमॅटिक चालू आहे ना म्हणजे त्यामुळं फुल गर्दी आहे. पण याला तर लावला पाहिजे माहिती आहे का नवरा नवरी तर रेडी बसून आहे बघा. चला पहिले इथं पाय पडता देवीच्या इकडं. चला इकडं चला पहिले देवीच्या पाया पडायचं देवीच्या पाया पडायचे नंतर मग पुढे जातो. तर भाऊ कमी लावलं तुम्ही माझ्या जास्त लावलं म्हणजे काय नाही रे बघायला लागणारच आहे. 200 पायऱ्या चढतो 5 पायऱ्या चढून दादा किती पायऱ्या दादा उचला सुसाट. गावाची सिनेमॅटिक होती म्हणून ते व्हिडिओ क्लिप घ्यायला भेटली नाही मला. समजून कसं सिनेमॅटिक मध्ये समजत तुम्हाला असं. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो दादा 200 पायऱ्या. दादाला पडायला चालत हवा आता. चला दादा किती पायऱ्या झाल्या तू झाल्या झाल्या तर झाल्या. चला जाऊन दे. दादानी किती 30 पायऱ्या चढवल्या वाटतंय. 5 पायऱ्यांचा होता आपण 30 पायऱ्या चढवल्या. दम लागला दम लागला दम लागला होता. व्हिडिओ घेतला का टेन्शन नव्हतं तू आता घेतले बाबू मी घेतो ना मी सगळं काम सगळं करतो मी. चलो खंडराय वरचा गड. आता पोचलो आम्ही. थोडासा जास्त नाही थोडासा पायऱ्या होतो. मी इकडं आपली गँग. चल भाऊ काय बोलतो दम लागला बोलतो. जाम फुटला भाऊला लगेच जाम फुटला का भाऊचं काय आहे ते माहिती. चला भाई आज बरं काम काढतो घोड्यावर. घोड्या फोटो काढतो का फोटो काढतो घोड्यावर. बसतो आणि तू पुढं बस. फोटोवाले भाऊला वहिनी उडला पप्पा. हा कसं आहे बरं आहे का. म्हणजे ते काल रात्री थकवा आला होता पण आज देवाच्या दर्शनाला एकदम मस्त वाटलं. पप्पा काल आजारी झालता ताप सर्दी खोकला सगळं झालता पण आज बरा वाटतो. दादा घोड्यावर बसा घोड्यावर. घोड्यावर नंतर होता नाही मग तुम्ही पुढे बसा पाठी मग आपली इकडं बघा कालू किंग बोलते. चला कालू किंग. माझा कॅमेरा तर कोणच नाही. इकडं असे नेट लावले बरा काम केले. पाण्याने मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे वरच्या मेन गेटाजवळ. देवस्थान जेजुरी पोचलो आम्ही. वरती जाऊन जरा काल 2-3 सिनेमॅटिक घ्यायचे आहेत तेवढं झालं ना. ब्लॉगच चालू राहतील. हे बघा चालला जोडपा. आमचे नवा जोडपा आहे समोरच आहेत. समोरच एंट्री आईस आहेत पाठीमागे. काय सगळ्यांना येऊन दे पहिले एकत्र तुम्ही उडवा
नंतर बघू आपण. एलकोट एलकोट जय मल्हार. चला चला दादा हो दा लाईन लागा आता. किती लाईन आहे ती आम्ही आता करून लागलो लाईन आहे पाहिजे नाही का. मग आपल्याला कुठली पकडायची फ्रीमध्ये का जरा कष्ट करू नये थोडं कष्ट करायला कष्ट लाईन मध्ये मोठे आणि पैशाची लाईन जरा मोठी म्हणजे असते छोटे कमीत कमीत हे जाम लाईन मोठी जाम लाईन आहे. चला तिकडून पाठीमागशी आता लाईन बघ किती मोठे जाम मोठं लाईन. तर वाटतं आम्हाला 1-1.5 घंटा लागणार आहे. कोण लाईन एवढं नाही लागत आहे पटापट. इकडं बघा किती मोठं लाईन जाम मोठं लाईन. चलो इकडे जाम होत नाही. चला पटापट चलो माऊ चलो तिकडून ना बायको जोडलं ना काय बायको जोडचा जय मल्हार सदानंदाचा एलकोट. चला बनला ना ब्लॉक मध्ये अंगावर टाकतो दोन. वाटेवर म्हणते आपण काय सांगत नाही. दर्शन घेतो आम्ही एलकोट एलकोट जय मल्हार. आपण हवे दान काय घेतले बिस्किट आणल्यात काल पॉकेट लागता भरून. याला पण दे याला पण दे एक बिस्किट घे. अरे वापस घेतला आता वापस नसतो घेतो दान केलेला. वहिनी तुला काय पाहिजे. पप्पा झाले दर्शन पप्पा झाले दर्शन घ्यायला मुख दर्शन कुठल्या कंदबाई मूर्ती दिसते देवाची. आता अजून आपल्या किती 2-3 बाकी आहे. एक पुढे दर्शन घ्यायचे आणि एक ते हाताचं तिथे आम्हाला पप्पा नाही ना जायचं. आता आम्ही साईडला निघतो डायरेक्ट. चला चला हे असा कॅमेरा धरला पाहिजे भाई कसं धरलं हो. चला चलो गाईज iPhone 70 Pro Max. सो हॅलो गाय काय या अशा पिशव्या धरायला लागल्या. वहिनी काय आहे का नाही. नाही उठला वाटायला पाहिजे थोडासा. एकदम ठीक आहे. नाही सदानंदाचा विजय असो. सदानंदाचा एलकोट. पप्पा काय म्हणलं माहिती आहे का सदानंदाचा बोला ना कोणतरी पप्पाचा विजय असो. नंतर बघू मालसा देवी मालसा देवी आपण शिलेचा रूप घेतले. आपला अख्खी कहाणी सांगितली दादा कसा बघत आहे ना आपला त्यामुळं दादाला सगळा माहिती आहे. हे मालसा देवी आणि आम्हाला पहिले जास्त नाही एकच सिनेमॅटिक पहिले करायची
एक सिनेमॅटिक काढून झाली ना मला डायरेक्ट जायचं असतं ती पाहिजे सिनेमॅटिक आहे मला लगेच हां घेतो का मी बरोबर तुम्ही घ्या आता एक सिनेमॅटिक करता मला एक ब्लॉग वाढायला गेम नाही म्हणजे डायरेक्ट दर्शन झाला दर्शन झाला पद्धतशीर कुठलं मी आज पण काय नाटकुलीच आहे आतकडे जागा हे एक फोटो दोघा तिघा आपलं फोटो आम्ही मित्र आहेत पप्पाला पहिले मित्र आम्ही. हा. व्हिडिओ बघत जा शेअर करत जा करतोय तुला आहे माझा Follow बिलो केलं ना? फॉलो केलाय तुला म्हणून बोलतो ना मी फॉलो केले तुला हा तू एकटंच आहेत काय किती बरं, आम्ही 25 लोक आहेत हा का? नवीन भावांचं लग्न झालं ना काकांचे 15 लोक झाले हा. काय हो घेतो दादा एसीची गरज नाही फुल हवा आहे हा हे आमची कॅमेरामॅन वहिनी खंडोबानी ते एसी लावलेले मोठी एकदम हवायशीर हवा पीठ हवा आहे ते पीठ हवा इकडे बघा झाडा बिडा बघा कसे पद्धती टाला बिला आहे चला चलो काहीच आता आम्ही निघतोय इथल्या सिनेमॅटिक शूट पूर्ण झालेलं आहे आता डायरेक्ट आम्ही जाऊ गाडीमध्ये बसू मग कुठे नाश्ता बिस्टा काय जेवण बिवण असेल तो करू डायरेक्ट घरी चलो काही बाय बाय लिंबू पाणी आमचं आलेलं आहे दादाने आणलेलं आहे आता आम्ही पितो लिंबू पाणी काय चेंज म्हणजे नवऱ्याचा उष्टा पेते बघ माझा उष्टा पेते बाबाचा उष्टा बाबाला पेत नाही. इकडे सिंगल पार्टी डबल पार्टी तर तिकडे गेलाय बघा काही होतं सब्जा टाकून आणलेलं आहे सब्जा काहीच बघा सब्जावाला मी देणार आहे मागणार काय रे ऍक्शन तरी काय ती इकडे सिनेमॅटिक शूट चालू आहे चलो अभी हमें पी रहा हूँ नींबू पानी आपने तो कभी पिया नहीं होगा तो देख सकते हैं मैं पी रहा हूँ ओ अपर्णा अँड प्रशांत दादा चला त्यांचा फोटो चालू होता आम्ही होतो वरती काका काढत येऊ थांबल्या नाही हिला कोणी बायको बनवू नका इथे कोणी गर्लफ्रेंड होऊ नका बॉयफ्रेंड कोण होऊ नका हिला कोणत्या माझ्या नाही बाबा मला एक पण नाही चल साधू महाराज चाबू फिरवतो आता आम्ही आल्या बानूबाईची मेंढरा बघायला आणि इकडं आमची बानूबाई ना बानूबाई आणि मल्हार चालल्यात दोघं पण आणि आम्ही आता मेंढरा बघू बानूबाईची दादा काय बघायचे बानूबाईची मेंढा काय ही माणसं नाही पण बानूबाई ना आता माणसा आहे का माणसाबाईची ना देवाची आहे बरोबर होती बानूबाईची इथपर्यंत आहे म्हणजे तू देव सोडून घे तुला सांगतो मॅडम सोडून घेतलं मॅडम इथे सोडून गेलं हो चला मेंढरा बघितलं आम्ही मेंढ आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट बानूबाईचं दर्शन घ्यायला हे बघा गेट बंद होता पण आता चालू केले बानूबाई ऑनलाईन सेवा आईने ऑनलाईन ठेवले या कॉमन पे करा मला वाटलं पैसे देते वाटतं दादांना ते स्कॅनर काढले आईने आता भाई आताची कंडिशन बेकार आहे तर पॉकेटमध्ये स्कॅनर टावलं
हे ऑनलाईन कर, ऑनलाईन कर. आई जाऊ ऑनलाईन आहे, आई जाऊ ऑनलाईन आहेत पैसे. असं नाही लक्ष्मीच्या काय 12 महिन्यात आम्ही मागितलं का गं? साडी चोळी मागितलं का गं? काय मागितलं? असू दे, घ्या घ्या आई, आई बरोबर आई घ्या. जास्त नाही. 16 जणीत ना आपल्या बहिणी बाळांना घेतले का नाही साडी? अगं लाडू जिलबीचं जेवण घातलं. नाही दांदे आई, नवरदेवाच्या हातात द्यायचं होतं. आई दांदे झाला आता काय नाही. आई जर ऑनलाईन पण आहे, यानं पैसे पे करा बाबा. ऑनलाईन पॉकेट मला वाटलं पैसे काढून देतो त्याला, तर त्याला स्कॅनर दिला काढून. ऑनलाईन पद्धत पण चालू आहे आता, ती जनरेशन बेकार आहे, ऑनलाईन पैसे घेतात. मंडळी आता आम्ही चाललो घरच्या वाटचालीत आणि बघू कुठं स्टॉप घ्यायचा आता ना. जेवायला लागलं का पेट पूजा करायला लागेल. अरे स्क्रॅच पडले काय? नाही मॉडर्न स्क्रॅच पडले मोबाईलला. चला आता जोडपा पाठीमध्ये चालले बसायला. नवीन जोडपा आणि नवीन जोडपा पाठीमध्ये बसतात. इथे आम्ही पाठीमध्ये बसलो असतो, दादाला बोललो पण दादा काय ऐकते नाही, आम्हाला पाठीमध्ये बसत येतो. आमचा कालचा थंडा आणि त्यामुळे एक थंडा आहे मिरिंडा. चला मंडळी आता आम्ही बसलो गाडीमध्ये आणि चाललो आता स्टेट घरच्या वाटचालीस. आणि इकडे मंडळी आमची बसले पाठीमाग दादा कंपनी आणि इकडे आमची बहिणी काय बुकाची. इकडे आमची आता भाकर भाजी तयार आणि आम्ही पण तयार. कांदा बिना घेतो लगेच लिंबू मारते. पहिला घास, पहिले आठवण पहिला घास. पप्पा आमचा जॉईन झालेला आहे मांसाहारीवर. पप्पा बोलतो शेतारीवर खावा बोलतो, पण आता मांसाहारी आला डायरेक्ट भिकवून थोड्या वेळामध्ये मस्त खाता. मला एक ब्लॉग लाईन करतो आणि आपण ब्लॉग लाईन करतो. भावांना तुम्हाला जर ब्लॉग आवडलाच लागता तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय. आता मी घेतो खाईत. सो चला बाय बाय. म्हणजे पप्पा मावो इकडे सगळी गाडी आहे. सो बाय बाय.